नमस्कार मित्रांनो, आज आपण राशींच्या बाजारात आलोय. इथे मागे शेळ्यांचा बाजार आहे, पलीकडे मेंढ्यांचा बाजार आहे, पलीकडे गाई गुरं पण भेटतात. आज आपण बाजार फिरूयात आणि बघूयात. चला. नमस्कार. कोणत्या जातीची शेळी आहे? गावरान आहे. तुम्ही सड बघू शकता, शेळीचे खूप चांगले आहेत. किती वेताची शेळी आहे? 5 येताची. 5व्या वेताची. किती पिल्लं देते शेळी? 2 दिले. दोन पिल्लं देते एका वेळेस. 15 विकले. 15ला इथे 2 आता. अच्छा, 15,000ला 2 पिल्लं विकली. अरे वा, 15,000ला या शेळीचे 2 पिल्लं विकले. 5वं वेत आहे शेळीचं. शेळीचे सड बघू शकता, खाली कॅमेरा बंद जरा नीट दाखवा. सड बघू शकता शेळीचे, खूप छान आहेत. कितीला शेळीची किती किंमत मागताय? 13ला मागत नाही, 15 म्हणतोय. अच्छा, शेळी 13ला ऑलरेडी मागतायत काका, 15वर अडून आहेत. पण व्यवहार होते का? हा, बाजार कसा आहे आजचा? आता बाजार गारच आहे. गार आहे का? शेतकऱ्यांसाठी आज बाजार गार आहे. शेतकरी ना बाबा? शेतकरी आहेत काका, आज बाजार गार आहे म्हणतात. धन्यवाद. पुढे जाऊयात, पुढे बघूयात अजून आपल्याला कोणत्या जातीच्या, कोणत्या व्हरायटीच्या शेळ्या बघायला भेटतात. बाबा, शेळी आणली का विकायला? किती वेताची शेळी? किती वेताची शेळी? 7ला मागतात. 7,000ला मागतात म्हणतात बाबा. वेत किती वेत? पहिला रू आहे का? सोबत काय आहे शेळीच्या? खाली काय आहे? खाली काय नाहीये. एक पहिलं वेत झालंय. अच्छा, 7,000ला मागतायत शेळी. शेळी बघू शकता, गावरान शेळी आहे, चांगली शेळी आहे, ठोकर शेळी आहे. या पुढे या. नमस्कार. किती शेळ्या आणल्यात? 2 शेळ्या आणल्यात. 2 शेळ्या आणल्यात. कोणती जाते? हे गावरानच आहे. गावरानच आहे. किती मागतोय? मागाय 15ला मागते. एकीचे? नाही, दोन्ही 15ला मागते. दोघीच्या 15 मागतोय दादा. शेळ्या दाखवा बघा जरा, साईडला शेळ्या दाखवा जरा. शेळ्या बघा. किती वेताची शेळी? दुसऱ्या तिसऱ्या येताच्यात. दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत. शेळीची साईज पण चांगली आहे. 15ला 2 शेळ्या मागतात, म्हणजे 7,500 अंदाजे. कसं आहे मार्केट? कसं आहे आजचं मार्केट? बरे मार्केट मीडियम मार्केट आहे, म्हणजे मार्केट खूप चांगले नाहीये, खूप खराबही नाहीये. ह्या दादा एक शेळी दिसते आपल्याला. दादा, किती शेळ्या आणल्यात? 16 आणलेले. 16 आणल्यात. किती राहिल्यात आता? किती राहिल्या शेळ्या? 2 राहिले. 1-2 शेळ्या राहिल्यात. 16 शेळ्या आणल्या होत्या सकाळपासून, फक्त 1-2 शेळ्या राहिल्यात. किती मागतो शेळी? 6,000 6,500. 6,000-6,500 मागतो. शेळीची साईज बघा. किती वेताची शेळी दादा? तिसऱ्या वेताची शेळी आहे. शेळीची साईज चांगली आहे. शेळी गाभण आहे दादा? मागच गाभण नाहीये शेळी, खाली आहे शेळी. शेळीचे 6,000-6,500 मागतो. शेळी चांगली ठोकर वाटते, म्हणजे एक चांगल्या ब्रीडनी जर आपण क्रॉस केली तर शेळीचं उत्पादन नक्कीच चांगलं होऊ शकतं. बरोबर दादा? धन्यवाद. इकडे बघा तुम्ही, शेळीचे रंग, छान छान रंगाच्या शेळ्या आल्यात, चांगल्या शेळ्या आल्यात. ह्या शेळीला बाबा काय म्हणतात? भुंडी म्हणतात ना? भुंडी म्हणतात. जिचे शिंग नसतात त्या शेळीला भुंडी म्हणतात. किती शेळ्या आणल्यात बाबा? 10 आणले तर 2 राहिले. 10 शेळ्या आणल्या होत्या बाबांनी. शेतकरी का व्यापारी आहे? व्यापारी आहेत बाबा. बाबांनी 10 शेळ्या आणल्या तर 2 राहिल्यात. काय कसे मागतात शेळीचे? 11,000 2. 11,000 दोन्ही. 22ला 2 मागतात. 22ला 2 मागतात. 11,000 रुपये शेळीचे मागतात. कोणती जाते बाबा? संगमनेरी. ही संगमनेरी शेळी आहे. आणि पलीकडची उस्मानाबादी क्रॉस मध्ये आहे का? पलीकडची क्रॉस मध्ये. आणि ही संगमनेरी शेळी आहे. शेळी बघू शकता, चांगल्या शेळ्या आहेत, ठोकर शेळ्या आहेत. काय म्हणतात, गाभण आहे का खाली आहेत शेळ्या? दोन्ही पण गाभणी आहेत. गाभणी शेळ्या आहेत. पुढे जाऊयात, पुढे बघूयात अजून मार्केटमध्ये काय चांगलं आलंय. नमस्कार बाबा. नमस्कार. कोणत्या जातीचं बोकड आहे? बिटलचा बोकड आहे. प्युअर आहे? प्युअर बिटलचा बोकड आहे म्हणतात बाबा. बोकडाची हाईट बघा. अरे वा, तापट पण बोकड, खूप चांगला तापट आहे बोकड, म्हणजे चांगला ब्रीडर बनू शकतो. होय, चांगला ब्रीडर बनू शकतो. किती मागता बाबा? 32 सांगितले. 32,000 म्हणतात बाबा. किती लोक किती मागतात? लोक मागतात 25च्या बोतल मागतात. 25 पर्यंत लोक मागतायत. आणि बोकड पण चांगली हाईट वगैरे एकदम चांगले बाबा. चांगला सांभाळलाय. शेतकरी आहे का? शेतकरी आहे. शेतकऱ्याने बघा कसा चांगला सांभाळलाय. बोकड पण चांगला तापट वाटतोय, म्हणजे चांगला ब्रीडर बनू शकतो. होय, धन्यवाद बाबा. बाबा नमस्कार. नमस्कार. कोणत्या जातीची शेळी ही? ही होय,
संगमनेरी 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 ना हा. हे बघा संगमनेरी जातीची शेळी आहे, चांगली उंच शेळी आहे. आपण जी एकदम ठोकर शेळी म्हणतो ती अशीच काहीशी असते. थोडं बारीक झाली शेळी का आता व्यायली? आता तिला वेलेली 2 बोकडं आधी हा. 20,000 लिखली अच्छा आणि ही पार्टी 2 तांबे दूध देते. हा काय नाही चांगली हा. अरे वा असं आहे. 2 बोकडं झालेत, 20,000ला 2 बोकडं विकलेत शेळीचे. हा. आता ही 2 तांब्यात दूध देते माग, म्हणजे नाही म्हणलं तरी अर्धा लिटर दूध देते. हा 2 अर्धा ना 1 लिटर 1 लिटर दूध देते शेळी. शेळीची साईज बघा किती मागताय बाबा? ही जर 20,000 रुपये 20,000 रुपये 20,000 रुपये मागतायत. 40 ला मागत होती हा पण मी 45 म्हणलं पण कापायला काय मी दिलं नाही आपली पाळायसाठी द्यायची. पाळायसाठी द्यायची. हे शेतकरी आहेत बरोबर? हा शेतकरी आहेत, कापायसाठी द्यायची नाही, फक्त पाळायलाच द्यायची असं त्यांचा दृढ निश्चय आहे. शेळी चांगली आहे, मार्केटमध्ये असेच चांगले प्राणी आले. धन्यवाद बाबा. धरणी ऍग्रो धरणी ऍग्रो. दादा नमस्कार. नमस्कार सर. काय पिल्ल घेऊन आलेत असले? कोटाची पिल्ले घेऊन आले. कोटाचे पिल्ल आहेत? हो कोटा जातीचे पिल्ल घेऊन आलेत. कसे द्यायचे पिल्लू? 1,3,500 रुपये. 3,500 रुपयाला पिल्लू द्यायचं म्हणतात. पिल्ल बघा तुम्ही, पुढे या कॅमेरामॅन. पिल्लू बघा, पिल्लाची चमक बघा, साईज बघा. अरे वा, पिल्ल खूप छान आहेत. इकडे पिल्ल दाखवा दादा, पिल्ल दाखवा. किती 8-10 पिल्ल आहेत का? 90 आले सर. तुम्ही गेले 10. अच्छा, किती आणली होती? 90 पिल्ले. 90 पिल्ल आणली होती. अरे वा, काय व्यापारी आहे का? हो व्यापारी. व्यापारी. कुठून आणले पिल्ल? शिक्रापूर. शिक्रापूरून पिल्ल आणली त्यांनी. 90 पिल्ल आणली होती, 8-10 फक्त पिल्ल राहिली आहेत. कसे मागतात? 3,500 रुपये. आणि जर कुठल्या शेतकऱ्याला हवे असतील तर तुम्ही पोच करणार डायरेक्ट घरपोच. हो पोच करणार. तुमचा नंबर द्या. 95 95 52 52 75 75 40 21 40 21. 21. नंबर स्क्रीनवर पण येईल. तुम्हाला पिल्ल हवी असतील, ज्या जातीची पिल्ल हवी त्या जातीची पिल्ल तुमच्या दादांकडे भेटतील तुम्हाला. पिल्ल दाखवा, एकदम छान क्वालिटीचे पिल्ल आहेत. पिल्ल दाखवा दादा. पिल्ल किती दिवसाचे आहेत? पिल्लं झाल्यापासून 15 महिन्यापर्यंत भेटतात आपल्याकडे. अच्छा, आता ही किती दिवसाची आहेत? त्यात काय 4 काय 15 काय 8. अच्छा, 4, 10, 8 दिवसाची अशी पिल्ल आहेत इथं. पिल्ल खूप छान आहेत. पिल्ल अजून दुधावरची पिल्ल आहेत. दूध पाजावं लागणार पिल्लांना आणि मोठं करावं लागणार. हे बघा पिल्लाची साईज बघा, किती छान आहे. धन्यवाद दादा. थँक्यू सर. काटेवाडी शिरोई जातीची तोतापुरी. काठेवाडी शिरोही तोतापुरी जातीची करडं आणली. दादा करडं दाखवा, एखादं करडं दाखवा. हे बघा, करड्यांची क्वालिटी बघा, 1 नंबर करडू आहेत दादांकडे. नाकाचा पंच बघा, कानाची लेंथ बघा. करडं खूप छान आहेत. किती दिवसाची करडं असतील? हे 25 दिवसाची कडे. 25-30 दिवसाची करडं असतील ही. किती करडं आणली होती? 70 म्हणली होती. 70 आणले सर. 70 करडं आणली होती दादानी. आता फक्त यांच्याकडे 7 ते 8 करडं राहिली. फक्त 2 ते 4 तासात त्यांनी सगळी करडं विकलीत. म्हणजे तुम्ही क्वालिटी बघू शकता कशी विकली असती. किंमत काय लावली? 3, 3.5. 3-3.5 हजारांनी दादानी किंमत लावली. दादा नंबर सांग एकदा परत. दादाचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. म्हणजे तुम्ही दादा हवं असेल तुम्हाला करडं, तुम्ही दादाला संपर्क करू शकता. 82 62 94 94 39 18. 39 18. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसेल, दादाशी संपर्क करा. तुझं नाव काय? गणेश कायगुडे. गणेश कायगुडे दादाचं नाव आहे. तुम्हाला जर करडं हवी असतील अशा क्वालिटीची, जर तुम्ही दुधाचं नियोजन करू शकता तर तुम्हाला एक नक्कीच खूप चांगलं करडं म्हणजे संगोपन तुम्ही करू शकता आणि खूप चांगले पिल्ल एक तुमचा चांगला गोट फार्म तयार करू शकता. दादाला संपर्क नक्की करा. दादा धन्यवाद. दादा नमस्कार. बोला. दादांनी एक चांगला बिटलचा ब्रीडर आणलाय आणि हा पण नर आहे ना, मेंढीचा पण नर आहे. याला काय म्हणतात? बालिंग म्हणतात. दादा काय मागताय यांची? विकत घेतलाय का विकायचा आहे? विकत घेतलेले आहेत. घेतलेले. कसं विकत घेतला? 26 ला घेतला आणि 16 ला घेतला. 26,000ला बालिंग घेतलाय आणि 16,000ला बिटल घेतलाय. तुम्ही किती लहान आहे का अजून? लहान आहे. किती महिन्याचा आहे? 7-8 महिन्याचा बोकड आहे. तुम्ही बोकड बघू शकता. पिळलेली माग शिंग, कानाची साईज बघा, लॉंग इयर, झालर बघा, नॉर्मल झालर तुम्हाला चांगल्या ब्रीड मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर नाकाचा पंच बघा,
खूप चांगला नाकाचा पंच आहे, व्हाईट आईज, एक परफेक्ट ब्रीडर कसा पाहिजे तसा आहे. पायाची साईज बघा, बोन साईज बघा, चेस्ट बघा, एकदम छान, म्हणजे जसं एक ब्रीडर असला पाहिजे तसा तो आहे. थोडी हाईट त्याची अजून वाढेल हाईट, बरोबर, कारण की अजून फक्त 6-7 महिन्याचं पिल्लू आहे आणि अजून पण तापट आहे. तापट आहे ना, तापट बोकड असणं, मी तुम्हाला आधी पण व्हिडिओ मध्ये सांगितलं, तापट असणं ब्रीडरचं खूप गरजेचं आहे, म्हणजे चांगली पिल्लं पडतात. बालिंग पण दादाने घेतलाय, बालिंग 26 ला घेतलाय, 26 ला घेतलाय, तो पण चांगला तापट आहे का बालिंग. आणि विजापुरी आहे ना, विजापुरी बालिंग आहे. विजापुरी कसं ओळखायचं ते त्यांच्या नाकाच्या पंच वरून. विजापुरी बालिंग आहे. किती वजन किती असेल दादा? नाही जास्त असेल दादा, जास्त असेल. मला तर वाटतं 50 किलो मिनिमम. दादा 30 म्हणतोय, दादाला अंदाज वाटत नाही मला, बरोबर आहे. मला वाटतं 50 किलोच्या प्लस असेल, जास्त पण असू शकतं. 50च्या वर असेल ना बाबा, अनुभवी आहेत बाबा, म्हणतात 50च्या वर असेल, 50च्या वर असेल बाबा म्हणतात, कारण की कमरे एवढी हाईट आहे, एवढा लांब आहे, रुंद आहे, चांगलं वजन असू शकतं ह्याचं. आणि हा दादाने ब्रीडर घेतलाय, दादाने चांगली खरेदी केली आहे, अभिनंदन दादा तुझं. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. बाबा नमस्कार. राम राम. राम राम. रामकृष्ण हरी. किती शेळ्या आणल्या होत्या? एकच आणि एकच शेळी आणली. कोणती जाती शेळी? काय मला नाही नेमकी जात सांगता. संगमनेरी वाटते. संगमनेर. संगमनेरी गावरान, संगमनेरी किंवा गावरान असू शकते शेळी. शेळी बघा चांगली. किती जाती शेळी? तिसऱ्या येतात. तिसऱ्या वेळेस शेळी, 2 करड दिले शेळीने. इकडे बघा शेळीचे करड बघा किती गोंडस, एकदम छान. एक तर शेळीच्या रंगाचं पडलंय, एक पूर्ण काळं पडलंय. काय पाठ आहे का बोकड आहे? पाठ बोकड. पाठ बोकड आहे. कोणतं बोकड आहे? पलीकडचं बोकड वाटतंय. काळा बोकड. काळा बोकड आहे आणि पांढरी खरडीच ना, खरडी पाठ आहे. शेळीचं तुम्ही सण बघा, चांगलं. दूध किती येते शेळी? दूध किती येते म्हटलं? दूध नाही काढत, पण करडांना पुरतं. अर्धाशे तांबे देते, म्हणजे अर्धा 1 लिटर दूध चांगलं देते शेळी. इकडून आहे, इकडून. शेळीची साईज बघा, शेळी चांगली आहे. आणि किती मागताय बाबा? किंमत किती बोलताय? 18,000. 18,000 बाबांनी किंमत मागितली आहे. आणि लोक किती मागतात? लोक किती मागतात? 14-15 मागतात. 14-15 पर्यंत मागतात. शेळी चांगली आहे. मग द्यायची का नाही? 14ला? 14ला नाही, परवडत नाही. किती पर्यंत द्यायची? 17 पर्यंत शेळी देणार बाबा. बाबा धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. बाबा 17 पर्यंत म्हणतात शेळी. काय नाव तुमचं? धनाजी पवार. धनाजी पवार. दादा शेतकरी का व्यापारी? व्यापारी. व्यापारी का? बरं ठीक आहे. दादाकडे आज खूप छान शेळी आणली. किती शेळ्या आणल्या दादा? आज 5 होते आपल्याला. 5 शेळ्या होत्या. ही एक राहिली. एक राहिली. कोणती जाती शेळी? ही बिट्टलची. बिटलची. दादा प्युअर बिटलची. कमरे एवढी हाईट आहे तुझी, ठीक आहे. नाकाचा पंच दाखवा, डोळे दाखवा तिथे. बाबा जरा साईड लावा बाबा. 4 दात पाटे. 4 दात पाठ आहे. अरे वा. किती वेळ त्याची? पहिल्यांदा. पहिल्याच वेळ. अरे वा, पहिल्या वेळ त्याची पाठ आहे. पिल्ल दिलेत का? गाभण आहे? 3 महिने. पहिल्यांदा गाभण आहे, 3 महिन्याची गाभण आहे. शेळी बघा, चकाकी बघा, तिच्या अंगावरची चमक बघा. शेळी खरेदी करताना किंवा कोणतेही गुरं खरेदी करताना त्यांच्या अंगावरची चकाकी बघून खरेदी केली पाहिजे. होय, बरोबर का नाही? अशी आणि अशा प्रकारचे तुम्ही जर गुरं घेऊन गेले तुमच्या शेतात, तुमच्या फार्मवर शेळ्या पाळल्या, तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार. होय, बरोबर का नाही? आणि चांगल्या व्यापाऱ्याकडून, खात्रीशीर व्यापाऱ्याकडून तुमची घेतले पाहिजे आणि अशा प्रकारची तुम्ही क्वालिटी घेतली पाहिजे. एकदा शेळी दाखवा. किती किंमत मागताय? तिची आपण 28,000 सांगतो बाबा. 28,000 किंमत मागतात. किंमत तिच्या अंगावरची जी चमक आहे त्याची किंमत आहे. आणि तिची पहिल्या वेताची पाठ आहे, 4 दाती पाठ आहे, कमरे एवढी पाठ आहे आणि ती 3 महिन्याची गाभण आहे. त्याची किंमत आहे. क्वालिटीची किंमत आहे फक्त. होय, बरोबर. क्वालिटी बरोबर. तुमचा नंबर द्या एकदा. माझा नंबर आहे 9766 04 29 04 29 04. दादाचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर देतो, डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो. दादाला जर तुम्हाला असं चांगलं क्वालिटी पाहिजे असेल, दादाला संपर्क करा. ठीक आहे दादा, धन्यवाद.